आम्ही दोन भाऊ, तर एक मी मोठा, दुसरा माझ्यापेक्षा लहान. आम्ही लहान असतानाच आमचे वडील वारले. आधार नसल्यामुळे मग आईने आमच्या लोकांची भांडी घासायची, लोकांचे कपडे इकडे नदीवरती आणायचे, ते तशी धुवायचे. आई भांडी घासायची, मी धुतलेले आहेत भांडी, ती घासलेली. तेव्हा पायात चप्पल नाही, काय नाही, हालाकीत खूप दिवस काढलेले. देवाला सांगतो कोणाला नकोच आहे, कोणालाच नको, कोणालाच नको. भिकारी भीक मागून 5 पैसे 10 पैसे जो आणतो, तो मला 20 पैसे 40 पैसे देतो, तर त्याला मी देतो तो ग्लास, तो पितो, त्याचा उठता ग्लास मी धुतोय. माझी प्रवृत्ती नडण्याची पहिलेपासून, लहानपणापासून आहे ती. आणि आपला काय, आपण पहिलेपासून देतच आलो. आपली प्रवृत्ती द्यानच देणं आहे लोकांकडे, लोकांना देणं आहे. नमस्कार, मी संजय भालेराव, शहापूर गजालीत आपले स्वागत आहे. नमस्कार, गजाली कट्ट्यात सर्वांचं स्वागत आहे. गजाली कट्ट्यात आज आपल्या सोबत आहेत वाशिम शहराचे प्रसिद्ध उद्योजक विलासतता बाळू धोंडू जगे. स्वागत आहे आपलं गजाली कट्ट्यावर. नमस्कार. आपण आज यांच्याकडून जाणून घेऊयात की त्यांचा पूर्ण जीवन प्रवास कसा झाला, ते सुशीचा बाळ्या ते बाळूशेठ जगे ते कसे झाले, त्यांच्याकडनं जाणून घेऊयात. दादा, काय सांगाल आपण, आपला प्रवास कसा झाला? आपण पहिले सुशीच्या बाळा म्हणून फेमस होते आणि आता सुशीच्या बाळ्यापासून आता आपण बाळूशेठ जगे झालात, काय सांगाल? तर तुम्हाला सांगायचं म्हणजे, आज मी तुमचा ते एक व्हिडिओ बघितला बाविस्कर सरांचा. तर त्यांनी त्यांचा जो प्रवास जो सांगितला, मी संपूर्ण व्हिडिओ बघितला. ते बघितल्याच्या नंतर मला पण थोडासा, तुम्ही नेहमी मला सांगायचे का तुमचा मला एक वेळा व्हिडिओ बनवायचा, तुमचा स्वतःच्या जीवनावरचा बनवायचा आहे. म्हणून मी बोललो होतो का ते खूप लागेल रे संजय, असं मी तुम्हाला नेहमी सांगायचो. पण आज ते बघितल्याच्या नंतर थोडासा मला पण हे झालं. तर मी आज उठल्याच्या नंतर अंथरुणात होतो, तर तुम्हाला फोन केला, तोंड पण नव्हता धुतला. तर तुम्हाला फोन केला आणि सांगितलं का आज संजय तुमची इच्छा मी पुरी करतो म्हणून. तर आता तुम्ही जर मला विचारलं का बाबा ते कसा प्रवास झाला. आम्ही दोन भाऊ, तर एक मी मोठा, दुसरा माझ्यापेक्षा लहान. आम्ही लहान असतानाच आमचे वडील वारले. वडील वारल्याच्या नंतर आम्हाला 3 मामा होते, 3 मावश्या होते, चौथी माझी आई. तर परिस्थिती हलाखीची, काही माहेरचा काय नाही आणि सासरचाही काय नाही. तर अशा पद्धतीत बाबा वडील वारले, तर मग आता आम्हाला कसा जगवायचा. किंवा जे मावश्या होते, मामा होते, त्यांची पण कोणाची लग्न नव्हती झाली आणि परिस्थिती हलाखीची. मग ते सुद्धा काय वांगी घ्यायचे, भाजीपाला खरेदी करून मुंबईला भायखळा मार्केट, दादर मार्केट इकडे तिथे विकायचे. त्याच्याबरोबर कधी मी जायचो, तर आणि लहानच होतो. तर वडील वारल्याच्या नंतर का बाबा मग आता आम्हाला तसा पोचायला म्हणजे आधारच नव्हता. आधारच नाही. आधार नसल्यामुळे मग आईने आमच्या लोकांची भांडी घासायची, लोकांचे कपडे इकडे नदीवरती आणायचे, ते तशी धुवायचे. आणि आईच्या बरोबर आम्ही पण राहायचो. आम्ही दोघे भाऊ. लोकांना पाणी द्यायचं, तर पाणी नव्हताच पाणी वाशिममध्ये. तर रेल्वे क्वार्टरमध्ये त्या मिरगुणे निर्भवणे मास्तर होते, स्टेशन मास्तर होते. पुन्हा तिथे ते ढगे बाबा होते काय, आणि ते गरुडे बाबा होते रेल्वे क्वार्टरमध्ये. तर लोकांना जेव्हा पाणी द्यायचं, तर त्यावेळेला पाणी मग तिथून न्यायचो आम्ही. त्यांनी पण आमच्यावर एक म्हणजे का थोडा दयानेच आम्हाला ते पाणी देत होते का ठीक आहे काय नाही, तू लोकांना देतो, तुला तुमचा थोडासा उदरनिर्वाहासाठी लोकांकडे तू पाणी देतो, नेसल द्यायचे ते पाणी. ते पाणी तुम्ही घेऊन तिथे भरून आणि मग ते विकायचे नाही. तुमचा जे घरी आम्ही भांडी घासतोय, आमची आई भांडी घासायची, मी धुतलेले आहेत भांडी, ती घासलेली. तेव्हा हे कुठले लिक्विड नव्हते किंवा काय नव्हता, राखेनी. आणि मग मी धुवायचो, किंवा कधी रवी आमचा लहान भाऊ तोय धुवायचा. असं करून आमचं ते चाललेलं होतं. पाणी पण लोकांना मुबलक नव्हता. तर ड्रम घ्यायचा बोलला बैलगाडीवाल्याकडनं, तर त्या टायमाला पण मला वाटतं ₹1.25 का ₹1.5 लागायचा. आणि त्यावेळेला ₹1.25 ₹1.5 पण भरपूर पैसे होते ते.
तर ते मग आम्ही थोड्या थोड्या लोकांना इथनं पाणी द्यायचो. मग लोकांचे कपडे इकडे नदीवरती धुवायला आणायचो. नदीवरती कपडे धुवायला आणल्याच्या नंतर आमच्या आईला लोक पण थोडंसं लोकांनी दया पण दाखवली, काही लोकांनी आमच्याशी थोडासा हे पण केला. तर मग ती त्यावेळेला हरण शाप एक शाबू होती, काळी शाबू होती, पुन्हा धोबी छाप होती, साखळी छाप होती. मग त्याचे ते तुकडे करायचे, गरम पाण्यामध्ये ते उकळायचे, त्याचे ते कपडे त्याच्यात टाकायचे आणि मग त्याच्यातनं काढून मग ते ओले कपडे त्याचं वजन असायचं. मग ते आमची आई ते घ्यायचे, 2-4 लोकांचे कपडे असायचे इकडे धुवायला आणायला. तर मग ते आमच्या आई ते घ्यायचे आणि सुखे कपडे असायचे. मग ते आमच्या रवीच्या माझ्या भावाच्या डोक्यावरती एक असा बोजा बांधलेला, बोचका बांधलेला, मोजकं त्याच्यावर एक डोक्यावर माझ्या पायात चप्पल नाही, काय नाही. हालाकी खूप दिवस काढलेले, देवाला सांगतो कोणाला नको, ते कोणालाच नको, कोणालाच नको काय. खरं इथनं पाईपलाईन गेलेली होती तर पंपावरनं, बरोबर पायात चप्पल नसायची. मग ते पायात भाजायला लागली, त्या पायपावरनं चालायचं. पायपावर चालत जायचं. खूप लोकांचे कपडे पण इथं नदीवरनं वजन व्हायचं तर सुकवून न्यायचो. एखाद दुसरा कपडा कधी नदीत वाढायचा वाऱ्याने याच्याने. इकडे काय वस्ती नव्हती काय. असे करून दिवस काढले. 4थी परत शाळा शिकलो. 5वीचा दाखला आहे माझ्याकडे, पण शिकलो 4थी परतच. काय दाखला 5वी परतचा दिलाय त्यांनी. मी गेलो नव्हतो 4थी परत शाळेत गेलो होतो. अशा परिस्थितीमध्ये देवाने दिवस ठेवले नाही, पण कोणाला देवाने ते द्यावं पण नाहीत काय. तर असं करता करता थोडासा समजायला लागला. पुढचा शिक्षणाचा पण काय हे नव्हता. भले पिशवी, कापडी पिशवीमध्ये मी ते आमचे काय ती पाटी असायची ओके आणि पेन्सिल, पाटी आणि पेन्सिल पेन्सिल ती काय एखादी काय असं ते त्याच्याने ते जोपर्यंत मी पण थोडंसं हे केलं की कसं काय व्हायचं. जेवढा आईच्या बरोबर हे करायचं तेवढा आईला पूर्ण मदत करा. आईला मदत केली. आईचा आशीर्वादच आहे आम्हाला. वडील जरी आम्ही लहान असताना गेलो तरी पण त्यांचा सावळी. तुम्ही दादा एक सांगा मला, तुम्ही वडील कसे वारले आणि ते काय करायचे, वडील काय सांगितलं ना. हा, तर वडील आमचे ते हे भुसाऱ्यांचं ते समाधान हॉटेल ना, तिथे जे भजी वडी काढायला त्या तिथे कामाला होते. मग माझ्या लहान भावाचा मी कधी थोडासा हे करायचो, मी पण लहानच होतो. तर माझी आई सांगायची का तुम्ही याला न्या, हा इथे त्रास देईल, मला काय काम करून देणार नाही. तर मग नंतर थोडासा माझे वडील दारू पण विकायचे होते. दारू विकायचे. हा, ते लोहारांच्या तिथेच आम्ही राहायचो. ते जोशी लोहार आहेत ना, विठ्ठल मंदिर, विठ्ठल मंदिराच्या समोरच आहे. पुन्हा बाजूला बिडव्यांच्या तिथेशी. आणि त्यावेळेला का तेवढं हे नसल्यामुळे ते दारू पण माझे वडील विकायचे. सगळं गुजारा व्हायला पाहिजे अशा हिशोबाने तिथे दारूची बाटली ठेवलेली. आणि ते दारूची बाटली पुण्या आला असेल घ्यायला, ती काढायला गेले, तिथे साप होता. साप चावला आणि वडील वारले वडील तिथे. मग ती आमची दशा. नंतर मग तुम्हाला म्हणजे तुम्हाला सुशीचा बाळा म्हणून काय काय असं काय म्हणायचं. सुशीला बाळा म्हणजे आता वडील नव्हते ना. हा, मग आईचं नाव सुशीला. हा, तर मग काय रे ते सुशीच्या बाळाला अमुक केला, सुशाच्या बाळाने तमुक केला, सुशाच्या बाळाला बोललो रे जरा, त्याला काहीतरी काम सांगा रे. म्हणजे असं नाव घेताना वडिलांचं नाव न घेता आईचं नाव घ्यायचे. बरोबर, कारण आईच कारण वडील लहान असतानाच वारले म्हणून वडिलांचं नाव बाजूलाच गेला ते तिथे. मग आई त्या सुशीच्या बाळाला बोल, ते काय आणलं तर सुशीच्या बाळाने आणून दिलंय, ते अमुक केलं तमुक केलं, अशा याच्या मला समजायला लागल्यानंतर पुढचा तुमचं कसं काय. मला जेव्हा मी बघितलं का याच्याने काय होणार आहे. बरोबर, आई भांडी घासते, मी भांडी धुवायचो, आमचा रवी भाऊ तो भांडी धुवायचा. आईला मदत खूप केली आम्ही आणि तोच आशीर्वाद आमच्या बरोबर आहे. खूप केले आणि
ते केल्याच्या नंतर मी थोडंसं बघितलं काय कसं काय होणार. हा. मग आमचे वडील याच्यामध्ये वारले होते, दारूची बाटली काढताना हा. कोणाला देताना. मग मी बघितलं तर त्याच्या अगोदर तुम्हाला सांगतो, ते शंकर वाळूजी काळे आहेत आपल्या हा, गावात. बरोबर. तर मग पहिले ट्रेन कमी होत्या हम्म. आपल्या इकडे. मग ट्रेन कमी होते तर मग त्याचा कलिंगड घ्यायचो, तो विकायचो, रेल्वे क्वार्टरमध्ये विकायचो. हे ते व्यापारी होते. हा, ते व्यापारी, ते मोठा व्यापारी आज पण आहेत, ते हयात सांगतील ते तुम्हाला, कधी विचारलं ना सांगतील जे खरं आहे. आणि मला कशाला खोटा बोलायची काही गरज नाही पडलेली. उभ्या आयुष्यात खोटा नाही बोललो, कशासाठी खोटा बोललो आज पण. तर मग ते करता करता थोडेफार मग पैसे असे जमा करत, तुम्ही कमिशनवरती कमिशनवरती विकत होतो. कमिशन नंतर थोडेफार पैसे जमा करून मग कधी मामाकडनं 4 आणे 8 आणे, कधी आमचा धनजी काका होता, तो थोडा अपंग होता, तर मग कधी त्याच्याकडनं मग तो असे हात कापता कापता मग काय रे ते थोडंसं बोलताना द्यायचं ते काय. तर असे करून मग स्वतः 2-2 4-4 कलिंगड खरेदी करायला लागलो. नंतर बैलगाडीच्या गाडी खरेदी करायला लागलो. असं स्वतःचा म्हणजे तुमचं हळूहळू तुम्ही स्वतः व्यवसाय उतरलो. ते उतरता मग ते कलिंगडचे सीझन काय ते थोड्या महिन्याकरता असते. मग आमची मामा कंपनी आसनगावला, खर्डीला, कसाऱ्याला, इकडे तिथे सीझनवारी माल खरेदी करायचे. मग कैरीच्या सीझनला कैरी खरेदी करायचे, करवंदाच्या सीझनला करवंद, जांभळाच्या सीझनला जांभळं, असे ते खरेदी करायचे. मग मामांच्या बरोबर जायचो. मग इकडे वांगीचे खरेदीला, वांगी जेव्हा व्हायचे तेव्हा ते वांगी पार होता, ही आपली जी ग्रामपंचायतची इमारत आहे ना, तिथे पार होता. तर मग तिथे इकडचे बावगर मासोण्या तिकडची लोक यायची. हा, तर ते तिथेशी यायचे. मग हे तिथे जाऊन ते खरेदी करायचे. एक रामू वंजारी म्हणून होता. बाकी आमचे मामा, पुन्हा एक तर सुरेश खिस्मतराव, पुन्हा बच्चा आपला घोसाळकर, बच्चू घोसाळकर, हे असे त्यांचा एक तर ग्रुप होता, चांगला ग्रुप होता. आणि मी काय छोटाच त्यांच्यामध्ये 8-9-10 वर्षाचा असेल, 8-10 वर्षाचा असेल. अशा परिस्थितीमध्ये काढले ते दिवस. मग काय, आणि त्याच्यामुळे थोडीफार लोक मला तेव्हापासून एक परिसरातली ओळखत होती. धंद्यामुळे हा, हा, तर ओळखत होती का बाबा गुऱ्याचा भाचा, हे परिसरातली लोक. मामा कंपनीचा एक मामा आमचा सेंच्युरी आणला होता, छोटा, सगळ्यात लास्ट मामा. हा, तर हे असं करताना चालत होता. झालं ते. पुन्हा सांगताना म्हणजे तुम्हाला थोडासा, ते मग दारू विकायला लागलो, स्पर्धा व्हायला लागली. दारूच्या व्यवसायात उतरलो मी. मग स्पर्धा व्हायला लागली, मारामाऱ्या व्हायला लागल्या, केल्या मारामाऱ्या, पण केल्या, त्याच्यातनं पण निभावलो. देवाला काहीतरी माझ्याकडनं करून घ्यायचा होता, म्हणून बऱ्याचशा याच्यातनं मी जगलो. ट्रेनमधनं पडलो होतो, गाड्यांचा ॲक्सिडेंट ते मगाशी तुम्हाला सांगितलं, पण आता तुम्हाला ह्या मुलाखतीत सांगतो. तशा बऱ्याचशा काही गोष्टी घडल्या. मारामाऱ्या पण केल्या तुम्ही? हो, केल्या मारामाऱ्या केल्या, झाल्या मारामाऱ्या केल्या, बऱ्याचशा झाल्या. ते व्यवसाय पण त्या पद्धतीने व्यवसाय पण केले. आणि तो जो व्यवसाय मी केला तर तो थोडासा म्हणजे याच्यात मध्येच होता, केलं ते काय. तर थोडेसे मग काही पोलिसांना हे करून सांगायचे का त्याचं ते बंद करा म्हणून. तर पोलिसांची थोडासा मागणी असायची. मी बोललो काय देणार तुम्हाला द्यायचं तर मग माझा कसा होणार, मी कोणाचा. माझ्याकडे भले भिकारी येतो, भिकारी भीक मागून 5 पैसे 10 पैसे जो आणतो, तो मला 20 पैसे 40 पैसे देतो, तर त्याला मी देतो तो ग्लास, तो पितो, त्याचा उष्टा ग्लास मी धुतोय, त्याचा उष्टा ग्लास मी धुतोय. मग तुम्ही जर हे करत असाल तर मला काय राहणार नाही, आणि मी त्याच्याकरता हे करतो, नसेल तुम्हाला करून द्यायचं, तर मग मी काय वेगळा पवित्र घेऊ का? मग मला लूटमार करायला लागेल. बरोबर.
आणि मी कधी लुटमार केलेली नाही. जगायचं आणि म्हटल्यावरती काहीतरी करायचं. आणि माझी प्रवृत्ती नाही लुटायची कोणाला. माझी प्रवृत्ती नाही कोणाला लुटमार करणं, चोऱ्या करणं किंवा काय करणं हे नाही. मी मेहनत करेल, कष्ट करेल, भले ती कुठल्या पण परिस्थितीमध्ये करेल, मग ती मेहनत करणार आणि कष्ट करणं. चोरी मारी हे बाकीच्या गोष्टी मला गरजच नाही. आणि तेच जर करायचं असेल तर मग खुल्या काय करेल ना. तुम्हाला जर हे नसेल करून द्यायचे तर मग ते पोलिसांचं म्हणजे लक्षात आला कुठे हे कटकट आपल्या मागे लावून घ्यायची. आणि त्यावेळेला वाशिन म्हणजे बचक भर होता काय छोटा हा. आणि या ओळखी पाळखी झाल्याच्या नंतर मग ते धंदे मग नंतर मी बंद केले. जो याच्यातला होता तो वाईट धंदा होता, बंद केला. मग मी मामांच्या बरोबर कल्याण मार्केट, दादर मार्केट, भायखळा मार्केट त्यांच्या बरोबर जायला लागलो. जाता हे करता मग नंतर मला वाटते 72 साली का काय तरी ते एक तांदूळ 2च किलो नेण्याची परवानगी होती. तुम्ही तांदूळ पण विकत होते? हो. त्यावेळेला SRP वगैरे सगळे तुमच्या त्या धुळ्याच्या गोंडात तेव्हा ब्रिज नव्हता भातसईचा, बरोबर. तिथं न बैलगाड्यांनी आणायचो. रघु पाटील माझ्या जोडीला असायचे. हा, ते रामचे वडील ते असायचे. त्यांनी पण मला चिकार साथ दिली. म्हणजे त्यांच्यामध्ये ताकद पण एवढी होती ना का एक गोंड ते अशी उभी करायचे, उभी करून इथे ठेवायचे आणि खालनं उचलून घ्यायचे ना बैलगाडीमध्ये टाकायचे. खूप ताकद होती त्या माणसाला. नाही, उंची पण तेवढी होती. हा, आणि तेवढी ताकद नाही म्हणजे त्या बाळकृष्णाची ताकद होती तशी. बाळकृष्ण विकासचे वडील, विकास शेलारचे वडील, त्याच्यामध्ये एक ताकद होती. तर माझा मग घर बांधताना लाकडं आणायची होती. मग तो बुडाला झाडा बाजू असतो तो एकटा त्या बाजूला राहायचा. मग दोघे तिघे जण ह्या बाजूला शेपटीच्या बाजूला, न मग बैलगाडीमध्ये टाकायचा, आणायचं. नंतर मग तुम्ही ते पुढच्या व्यवसायात कसे गेले? तुम्ही बरेचसे मग तुम्ही जंगल ठेकेदारी पण केलेली आहे वगैरे, ते कसं तिकडे कसं कवळलं? तर जंगल ठेकेदारी म्हणजे का एक इथलं मासवण्याचे पांडू पाटील होते. तर ते त्यांची काय मालकी द्यायची होती आणि त्यांना पैशांची पण गरज होती. तर मला बोलतो शेट्या, मला बोलत होतो शेट्या ती माझी मालकी घे ना. काय बोलू मी घेऊन काय करू ती मालकी, मला काय त्यातलं एक ज्ञान नाही. बोलतो मला आहे ज्ञान सगळं, म्हणजे मला पैशाची गरज आहे. तर आपल्याकडे थोडेफार पैसे होते, मी त्याला दिले आणि मग त्याची मालकीची किंमत ठरवली. किंमत ठरवून आणि त्याला पार्टनर घेतला. ओके. त्या पांडू पाटीलला काय गेला बिचारा तो. तर त्याला पार्टनर घेऊन मग त्याच्यामध्ये पैसे मिळायला लागले. मग मग मी दुसऱ्या पण खरेदी करायला लागलो. मग तो पार्टनर माझा तो परमनंट राहिला. हा, मग बाकी जर तू इकडचा तू बघ, ऑफिसला काय असेल ते मी बघेल. तर मग त्यावेळेला सायकल घेऊन जायचो. मासोणा, बावघर, इकडे शेरा, शेई, हा परिसरातले सगळीकडे काय. आणि मग ती त्यांच्याकडे जी ओळख झाली आपली, आणि कुठल्या पण गावातल्या कुठल्या माणसाने सांगावं ना का आपण कोणाचे पैसे ठेवलेत 5 पैसे, व कोणाला लुटला, कोणाला लुबाडला, काही नाही. मग ते करत असताना ती ओळख झाली, सगळा काय झाला. मग चला बोलू आता बाकीचा पण काय करता येईल. तर मग थोडाफार म्हणजे वाढवत गेलो तो धंदा. ओके, म्हणजे जंगल तोडीचा धंदा तुम्ही वाढवला पुढे करत राहिलो. करत राहताना मग ते 2 किलोचा जेव्हा मी तांदूळ विकत होतो, तर मग त्यावेळेला थोडासा ते मला वाटते 72-73ची का 71 72-73 असं काय तेवढा ज्ञान पण नव्हतं आपल्याला आणि शिक्षण नसल्यामुळे तेवढं पण काय नसतं. तर तो धंदा केला. तर त्याच्यानंतर हे मालकीचा जंगलाचा धंदा करायला लागलो. जंगलाचा धंदा करताना ओळखी झाल्या. मग थोडासा वेगळ्या याच्यात ग्रामपंचायतला उभा राहिलो होतो. त्यावेळेस ग्रामपंचायत पण लढवलेली? हो, लढवली, निवडून पण आला. लोकांनी दिले. बुचके साहेब माझ्या जोडीला होते, बेरे साहेब सरपंच, बुचके साहेब उपसरपंच, बाकी आमची कमिटी होती. अशोक रेखांडे होता, बेलोले होता, DD काटोळे सर होते. असे समजा तो एक चांदशेट होता. हां, तर ते चांगला ग्रुप होता आमचा. आणि त्या आमच्या ग्रुपने कधी हरामखोरी अशी आज जे गावामध्ये जी चाललेलं आहे त्यावेळेला आमच्यापैकी कोणी हरामखोरी नाही केली.
बरोबर. काय आम्हाला काय लागलं तर आम्ही त्यावेळेला कंपनी नवीन आलेली होती, आम्हाला काय लागला अच्छा, म्हणजे तुम्ही ज्यावेळेस होता त्यावेळेसच कंपनी रिलीज झालेली. नाही, आधी कंठेसर असताना, हो. धोंडू शेलार कंठेसर असताना ती ती committee आलेली, असताना ती त्या- जागा बिगा खरेदी करून आणि काय प्लॅन त्यांच्या तिथे तशी चालू होते. आणि मग त्याच्यानंतर मला वाटतं एखादा प्लॅन झालेला पण. 80-82चा काळ असेल तो. नाही, 84. 84. हा, बरोबर. तर 84-85 असं काहीतरी होता ते. मला आता कधी कधी मला ते आठवत पण नाही, काय विसरतो पण, बोलता बोलता पण मी कधी कधी माझी ट्रॅक पण साहेब दुसरीकडे जाते. बरोबर. आता हा, वयामानानुसार तर तेव्हा आम्ही मंडळी सगळे स्वच्छ होतो. काय लागलं तर कंपनीकडनं वस्तू रूपाने यायचो. ओके. हा, मग त्यावेळेला लाईटीची एवढी हालत खराब होती, एवढी खराब होती का खूपच खराब होती. तर मग लाईट नेहमी जायची, पाणी लोकांना मग मग हे अजितदादांच्याच त्या पाणी योजना बेरे साहेबांनी आणली, ती बुचके साहेब, ही मंडळी मेहनत करणारी, आणि बाकीचे वर परत ते मग देशमुख साहेब असतील, वरच्या लेवलला ते लोक कामं करत होते, खाली आम्ही त्यांना मदत करत होतो. तर हे करताना मग तो पंप घेतला होता, डिझेल पंप त्यांच्याकडनं, जनरेटर, तो पाणी. हा, नंतर मग तुम्ही दुसरा पुढचा व्यवसाय तुम्ही मला वाटतं बांधकाम क्षेत्रात पण काम केलंय. बांधकाम क्षेत्रात पण केलं ना. तिकडे कशी काय वाटचाल केली? तिकडे वाटचाल म्हणजे तिकडे कशी काय वळले? हे काही रस्ते जिल्हा परिषद मधले असायचे, तर म्हणजे तुम्ही जंगल ठेकेदारी करतानाच त्याच हा. वेळेस तुम्ही तिकडे पण त्या तिकडे व्यवसायात घुसलो. काय मग रेती काढायला लागलो नदीतनं, मग विटांचे भट्टी बिट्टी काढायला लागलो. मग एक ठिकाणी मी राहिलो नाही, जो जसं ते आज मी बाविस्कर साहेबांचं जे आज ती तुम्ही टाकलेली मी क्लिप बघितली ना, तर ते सेम कंडिशन आहे, पण ते एकदम ते हाय लेवलचं आहे. मी एक साधा छोटासा माणूस, आणि छोटासा माझ्या ह्याच्याने मी ते करत होतो, पण करत राहिलो, मला यश येत गेला. तर तेच आईचा आशीर्वाद, वडिलांची सावली वरनं काय, तर त्या हिशोबाने आपण ते होत गेला, आणि करत गेलो. तर रस्ते बिस्त्याची कामं करायचो, काय ब्रिजची कामं करायचो, छोटे मोठे करत गेलो, यश येत गेला. पण मी जंगल पण तोडायचो, तुम्हाला सांगतो. तर जंगल पण तोडायचो, तर आता एक ठिकाणचं तोडून त्या वेळेला भागत नव्हता, कारण मग सगळ्यांना पैसे द्यायला लागत होते, सगळ्यांना, जेवणीपासून फॉरेस्ट पासून सगळ्यांना द्यावं लागत होते. त्यावेळेला 12 हेक्टरचा दाखला पण नव्हता, असे पेपर एक काय काय कागद लागायचे. तर अशा याच्यामध्ये थोडासा त्रासच होत होता तो. तर मी काय करायचो, तुझं घेतलं ना, मी लोक स्पष्ट सांगतो तुम्हाला, शपथेवरती सांगतो, आज माझा उपवास आहे गुरुवार, मी कधीच खोटा बोलत नाही, मला गरज नाही पडली खोटा बोलायची. तर लोक काय करायचे, थोडंसं जंगलातले पण माल आणायचे. अच्छा, म्हणजे ते बरोबर, चोरी करायचे, आणि मी चोरी करत नव्हतो, म्हणून मी काय बाकीच्या लोकांना, कोणी हे 1 रुपया द्यायचे तिथं 10 रुपये द्यायचे, मी रुपयाच द्यायचे. बरोबर आहे, कारण मी चोरीच करत नाही, आणि मी नडायचो. माझी प्रवृत्ती नडण्याची पहिलेपासून, लहानपणापासून आहे ती. मग मी नडायचो, आणि सांगायचो, तुला पैसे जर माझ्या ह्याच्यामध्ये जंगलातला माल असेल ना, तर सगळं जप्त करून नाही, मी अजिबात आडवा येणार नाही. आणि जेव्हा मग सायकल गेली माझ्याकडनं, मग मोटरसायकल वापरायला लागलो, तर त्यावेळेला माल सुकलेला असायचा. मी बोललो, माझा एक तुकडा दाखव, तू फॉरेस्टरला सांगतो, रेंजरला सांगतो, एक तुकडा दाखव, तो तुकडा बाहेर काढ, आणि त्या बुडावरती ने जंगलातल्या तुमच्या, आणि तो सिद्ध कर का ह्या आमच्या जंगलात. मी चोरी प्रकारच नव्हता, मी नव्हतो करणाऱ्याने चिक्कार धुतला, अख्खा जंगल लोकांनी धुतला, खूप धुतला लोकांनी. तर मी थोडासा, माझ्या त्या डिपार्टमेंटच्या बरोबर पण थोडीशी भांडणं व्हायची. बरोबर आहे, कारण त्यांना पैसे तुम्हाला जास्त देता येत नव्हते, कारण तुम्ही चोरी करत नव्हते, आणि त्यांची अपेक्षा असायची. आता मी तुम्हाला सांगतो, मी इथे केळणी कोलमच्या तिथेशी ते हिंदू सेवा संघ आहे, मामनोलीच्या तिथे, तुम्ही कधी गेले असतील किंवा बघितलं असेल, काय असेल, रोडच्या थोडा आतमध्ये आहे. मी तिथे पण मालकी तोडली होती. आता तिथे मालकी तोडली, मला गरजच नाही ना चोरी करायची इथेही. तर आणि बाजूला हिंदू सेवा संघाचं हे, त्यांनी माझ्याकडे मागितलं होतं थोडासा, एक गुण, मला मदत करा, मदत करा.
आणि आपला काय आपण पहिल्यापासून देतच आलो, आपली ज्ञानातच जे एक देणं आहे लोकांकडे, बरोबर. लोकांना देणं आहे. लेणार नाही, घेणार नाही. घेणं आपल्या नशिबाने मिळत, मेहनतीने मिळत, तेच आपण घ्यायचो, कमवायचं, मिळत गेले, वाढत गेले पैशाची तशी. तर तिथे पण मला ते फॉरेस्टरने अडवलं. फॉरेस्टरने अडवलं तर बोलून नाही ते जमलं. आणि पावसाळा आला होता. पावसाळा आलेला असंच टाईम, ह्योच टाईम असाच धरून चालला तुम्ही, मे असाच किंवा मे अर्धा. हा, हा. तर त्याच्याकडनं कसा तरी हातापाया पडलो. बोललो मी पण गरीब माणूस आहे, शून्यातून चाललो थोडा वरती होत, तर दादा तुम्ही असं नका करू, ते द्या मला तो प्रकरण. हा, हा. बोलतो तुला तिकडची रेंजर देणार नाही. ओके. हा, तेव्हा बदलापूर रेंज होता, मालकी तोडले इकडे, रेंज ऑफिस तिकडे. तर तिकडे तर मला बोलतो तुला ते साहेब देणार नाही. बोलू तुम्ही द्या दादा, मी तिकडचं मी बघेन. तिथे गेलो, ते पण बोरा साहेब होते तिथे, रेंजर बोरा होते. तो बोलतो अरे कसा देणार, आम्हाला वरनं मनाई आले का याच्यानंतर तुम्ही कोणाला मालकी प्रकरण निर्गत देऊ नका म्हणून. तो बोलतो कसं काय करणार. बोलो साहेब तुम्ही द्या, पुढे मी बघेन. ओके. दिला त्यांनी पण मला, मारवाडी होता का गुजराती होता, बोरा आडनाव होता, दिला त्यांनी ते प्रकरण. मी पण तो प्रकरण घेतला. ठाणा डिव्हिजन होता तिथे, संख्ये म्हणून DFO होते. तर तिथे गेलो तर तिथे त्या आतमध्ये त्यांची काही कामं चालू होती. शिपाईला सांगितलं, बोललो साहेब दुसरा कोणी आहे का आतमध्ये. बोलतो नाही. मग मला जाऊ दे ना आतमध्ये, मला तर भेटायचं. हां मला भेटायचं आहे साहेबांना. तर नाही म्हणाला काय. मग मी त्याला सांगितलं, हातापाया पडलो आणि काय माझ्या पद्धतीने त्याला मी हे केलं आणि गेलो आतमध्ये. व्हायला तो DFO चिडला ना, तुला कोणी आतमध्ये सोडला, गेट आउट, हो. चल बाहेर निघ. अरे बाबा. माझ्या वडील त्यावेळेला सुरेश तिवरे होता, मागे ॲक्सिडेंटमध्ये वारला तो. बोल गेट आउट, बाहेर काढला मला त्यांनी अक्षरशः. हो, हो, हो. काय मी पण निघालो बाहेर. बाहेर निघालो तेव्हा एक छोटासा माझ्याकडे फोन होता. मी फोन आमच्या आमदारांना, पवार साहेबांना फोन केला. त्यावेळेस गोटीराम पवार होते. हो हो, फोन केला. बोलू साहेब मी असं इथे आलोय, पाऊस जवळ आलाय आणि DFOने मला बाहेर काढला, मला अपमानित करून काढलाय बाहेर. तर मला बोलतात आत्ता मला काही येता नाही ना, तू पुन्हा उद्या ये, मी येतो काय ते बघतो. तर आले साहेब. मी अगोदरच थांबलेलो होतो तिथे. तर साहेबांनी मला, मी जे होता खरं ते सांगितलं, खोटा सांगायची गरजच नाही आणि कोणाला आपल्याला गरज पण पडत नाही. तर मग साहेबांनी नेला मला ते DFO पुढे. नाही, ते चेंबरमध्ये बसले आमदार साहेब, मला पण बाजूला बसवलं आणि त्याला बोलवला ते DFOला. तर DFOची RFO बरोबर काय फॉरेस्ट बरोबर मीटिंग चालू होती. हे कदाचित पवार साहेबांनी ऐकावं आणि ते सांगतील खरं आहे का खोटं आहे ते. तर मीटिंग चालू होती RFO बरोबर, फॉरेस्ट लोकांच्या बरोबर. तर त्यांनी, शिपायांनी सांगितलं का आमदार आल्यात, गोटीराम भाऊ पवार साहेब आलेले आहेत आणि चेंबरमध्ये तशी बसलेले आहेत. तर बोलतो बोलव त्यांना. तो आला पुन्हा सांगायला, बोलवलंय साहेबाला, सांग इकडे इथं ये. बरोबर आहे ना. हां, ते आमचे आमदार पण तसे आमदार व्हायला बोलला तर ते कठीण असते. तर बोलून घेतला तिथे. साहेब तिथे नाही गेले, नाही तो इथे आले. तर त्यांनी माझ्याकडे बघितला DFOने, काय बोलतं याचं काय आमदारने काय, तर याचा काय. तर बोलतात ते पाऊस जवळ आले, मग आपल्या प्लॅन्टेशनची कामं असतात, अमुक असतात, दमक असतात. तर ठीक आहे, मग पाऊस जवळ आला, ती जर तुमची सबब असेल तर तुम्ही त्याला निर्गत द्या. मग तो कशात नाही जाणार त्याचा तो बघेल, निर्गत कशी करायची तो बघेल. ते DFOला त्यांनी सांगितलं का तुम्ही त्याला निर्गत देऊन टाका. निर्गतीच्या उद्या माल चोरी जे गेला त्याचा, तो माणूस राहतो कॉन्ट्रॅक्टर दुसरीकडं, इथे काय रोज तिथे काय जाऊन बसणार का ते. तर तुम्ही त्याला निर्गत देऊन टाका. निर्गत द्यायला लावली त्या DFOला, तेव्हा लगेच काय फक्त त्याला काय सह्या करायचे असतात, बाकीचं सगळं प्रोसिजर गेलेले असते. केले साहेब, त्यांनी दिली मला ऑर्डर. मी पण साहेबांचे
आभार मानले, धन्यवाद. नंतर पेपर घ्यायला गेलो तर थोडासा आर्थिक मागायला लागला तो. मी बोललो नाही, मी ताकद वापरली माझी, जशी तिथे त्या दिवशी वापरली होती. बरोबर. कुठे? शाळेत वापरली हो, ना. हो. म्हणून मला वापरायला लागले तेव्हा तिथे मी नाही मग देत ना, कसं देणार. त्यामध्ये घेऊन आलो, निर्गत केली, माल विकला सगळा. तिथं मला कोण पाटील ते बुवाच होतो, तो माळकरी होता. तर तो काय मला त्या तिकडेची काय पार्टनर नव्हता. मग त्या माल आणला इथे. तर ती आता ती राजवीरची बिल्डिंग बांधली आणि ती भोयरांची चाळ, ते सगळा मोकळा होता. मग तिथेशी तो माल ठेवल्याच्या नंतर पैसे वाढतात, मालाचं वजन वाढतो. थोडीशी अक्कल देवाने आपल्याला त्या वेळेला दिलेली. ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा शहापूर गजाली. धन्यवाद.